माझ्या छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये एक वाघ्या नावाचा कुत्रा आला। छत्रपती शिवराय स्वारीला निघाल्यानंतर तो वाघ्या नावाचा कुत्रा त्यांच्या पाठीमागे स्वारीला निघायचा। छत्रपती शिवराय शयन कक्षात असल्यानंतर तो वाघ्या नावाचा कुत्रा बाहेर प्रहारा करायचा। छत्रपती शिवरायांबरोबर आयुष्यभर राहिलेला तो वाघ्या नावाचा कुत्रा त्यावेळेस छत्रपती शिवरायांचं निर्वाण झालं त्यावेळेस तो वाघ्या नावाचा कुत्रा ढसा 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 रडत होता महाराज। त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं, तो ढसा ढसा रडत होता। त्यावेळेस छत्रपती शिवरायांची चिता पेटली आणि ज्यावेळेस चिता पेटलेली त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने पाहिली ना दादा, त्या कुत्र्याने मागचा पुढचा विचार केला नाही। तो पळत 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 तो वाघ्या नावाचा कुत्रा गेला आणि छत्रपती शिवरायांच्याच चितेमध्ये उडी मारली आणि आपला देह संपवला। आज रायगडावर, आज रायगडावर गेल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या समाधी शेजारी त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे। आपण गेल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतो आणि शेजारी असलेल्या त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतो। त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला देह कळला, पण आपल्यासारख्या जड अंतकरणाच्या माणसाला देह कळला नाही दादा, नाही कळला। महाराज एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायांचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, त्यासाठी प्राण राखले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। हो महाराज, आज वाटते कधीतरी विचार केला तर अरे प्रत्येक आज दररोज रोज बातमी, रोज बातमी, नगरमध्ये बलात्कार, मुंबईमध्ये बलात्कार, पुण्यामध्ये बलात्कार, औरंगाबादमध्ये बलात्कार। कधीतरी विचार येतो मनामध्ये, अरे ज्या देशामध्ये छत्रपती शिवरायांसारखा राजा होऊन गेलाय, ज्या देशामध्ये ज्ञानोबा तुकारामासारखे संत होऊन गेले, ज्या देशामध्ये भावाने भावासाठी राज्य दान केलंय, ते रामायण होऊन गेलंय, त्याच देशामधला तरुण जर आज ह्या वळणावर जात असेल तर विचार येतो मनामध्ये, खरंच आपण महाराष्ट्रामध्येच राहतोय का? खरंच महाराष्ट्रामध्ये राहतोय का? दादा एक विचार करा, एक गोष्ट सांगू, ऐका, 5 मिनिटांमध्ये माझं कीर्तन संपलं, नीट ऐका गड्या, एवढे 5 मिनिटं नीट ऐका। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट ऐका। आपल्याला एक दिवस आपला हे समाज माफ करेल, आपले आई वडील आपल्याला माफ करतील, आपले मित्रमंडळी आपल्याला माफ करील, संत माफ करतील, देव माफ करेल, पण आपण केलेलं कर्म आपल्याला कधीच माफ करणार नाही गड्या। नीट माझं वाक्य लिहून घ्या। कर्म ही गोष्ट अशी आहे का तिने कुणालाच माफ केलं नाही। ऐका, तर लक्ष देऊन ऐका, ऐका, कर्माने कुणाला माफ केलं नाही, कर्माची मोठ्या मोठ्यांना माफ केलं नाही कर्माने। कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी। कर्माने प्रभू रामचंद्रजीला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला। राजा दशरथ कोण होता महाराज? अयोध्येचा राजा दशरथ, पण दशरथाला देखील कर्माने सोडलं नाही। ज्यावेळेस राजा दशरथाचा अंतकाळ जवळ आला त्यावेळेस राजा दशरथ म्हणू लागला, हे कैकेयी, हे कौशल्य, हे सुमित्रे, अरे तुम्ही माझ्या जवळ या, त्या समोरच्या भिंतीवर कोण दिसतंय मला दाखवा। तिन्ही राण्या आल्यानं पाहिलं, समोरच्या भिंतीवर कोणी दिसत नाही। अहो समोरच्या भिंतीवर मला दिसताय,
त्या श्रावणाचे दोन अंध आई बाप आणि श्रावण या तिघांची चिता जळताना मला दिसते आणि त्या श्रावणाचे अंध आई बाप मला म्हणतात, राजा, हे राजा दशरथा, भोग कर्माचे भोग भोग. आठवतंय राजा दशरथाला ज्यावेळेस राजा दशरथाकडून श्रावणाला बाण लागला त्यावेळेस श्रावण म्हणू लागला, राजा का बाण मारला रे मला बाण मारला, मला त्याचं वाईट वाटत नाही राजा, पण माझे ईश्वरासम दोन्ही आई वडील लिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत रे, त्याला पाणी पाडल्याशिवाय तू जाऊ नकोस, मी मरणार आहे पण त्यांना पाणी पाज. अरे आंधळे आहेत माझे आई वडील, त्यांना जाता येत नाही काशीला, म्हणून मी कावडीत घेऊन चाललो होतो, राजा मला का बाण मारला. राजा दशरथाच्या डोळ्यातून गळगळ पाणी येत आहे. राजा दशरथ म्हणू लागला, मला माफ करा, मला माफ करा. श्रावण म्हणू लागला, मी कोण माफ करणार आहे, ज्याला माफ करायचंय त्यांना पाणी पाच, ते जर पाणी पिले तर तुला माफ करतील, पाणी नाही पिले तर राजा तुला माफ करणार नाही. श्रावणाने राजा दशरथाने कमंडोलू घेतलंय आणि श्रावणाच्या अंध आई बापा जवळ आलेला आहे. श्रावणाच्या अंध आई बापाने पावलांचा आवाज पाहिला आणि बाळा का उशीर झाला रे. राजा दशरथ एकही शब्द बोलत नाही. बाळा बोल ना, एकही शब्द बोलत नाही. बाळा तू जर बोलत नाही तर तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. नाविलाज झाला आणि राजा दशरथ बोलू लागला, मी तुमचा श्रावण नाही हो, मी राजा दशरथ आहे. राजा दशरथ, अरे कुठे आमचा श्रावण. सांगितलं, तुमचा श्रावण माझ्या हातून मरण पावला. हे शब्द त्या अंधाळ्या आई वडिलांनी ऐकले आणि आई वडील म्हणू लागले, राजा, अरे कोणत्या जन्माचं पाप केलं होतं आमच्या मुलाने. अरे या जगामध्ये जिवंत आई वडिलांना कंबाड्यात लाता घालून गुराच्या गोटामध्ये ठेवणारी माणसं आहेत, पण आमचा मुलगा मला काशीला कावडीमध्ये घेऊन चाललाय. एवढ्या सात्विक मुलाचा तू अंत का घेतला राजा. तुझ्या हातचं पाणी पिणार नाही, चल चालता हो या ठिकाणाहून. राजा दशरथ म्हणू लागला, मला माफ करा. अरे आम्ही कोण माफ करणार आहे तुला. लक्षात ठेव राजा, आज आम्ही श्रावण म्हणून मरतोय, पण लक्षात ठेव राजा, एक दिवस तुझ्यावरही वेळ येईल, तुलाही पाणी पाजायला मुलं नसणार. आज राजा दशरथाला आठवतंय, 4 मुलं आहेत राजा दशरथाला, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, 4 पुत्र दशरथा. परंतु अंतकाली एकही नव्हता. राम लक्ष्मण वनवासाला गेलेली आणि भरत शत्रुघ्न मामाच्या गावाहून येतात. आज राजा दशरथाला राम 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 राम. तुलसीदासजी महाराज म्हणतात, राम राम कही राम कही राम कही राम. 6 वेळेस रामाचं नाव घेतलं. राजा दशरथाने प्राण सोडला. मला सांगा, कोण होता राजा दशरथ. अयोध्येचा राजा होता राजा दशरथ, देवाचा बाप होता राजा दशरथ. त्याला देखील कर्म चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे. तुम्हाला आम्हाला कधीच कर्म सोडणार नाही.